अल्पसंख्याक समाजाला पण सांगतोय, राज्यात जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये मिळणार आहे त्याच्यातल्या 10% जागा मी मायनॉरिटीला देण्याचं काम करणार आहे। तशा प्रकारचा निर्णय मी घेतला। मी सर्व जाती धर्माला मानणारा शिवशाहू फुले आंबेडकरांचा एक समर्थक आहे। त्याच्यामुळं काही वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माकरता पंथाकरता समाजाच्या करता टीका करतात, हे बरोबर नाहीये। मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, काही वाचाळवीर अतिशय वाईट बोलतात, आम्ही त्याला विरोध करतो, आम्ही त्यांच्या संदर्भातल्या केसेस दाखल करा असं सांगतो, त्याच्यामध्ये काही बदल केले गेले पाहिजेत। आज माझ्या मुस्लिम बांधवांचं एक महत्त्वाचं बिल पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्डाचं, मी अनेक बांधवांशी बोलतो, त्याच्यात काय भूमिका घ्यायची आहे। शेवटी समाजाचं भलं ज्याच्यात असेल ती भूमिका घेणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने आपण काम करतो। माझा मुस्लिम समाज म्हणला की दादा तुम्ही बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, इतर मागासवर्गीय समाजाच्या करता तुम्ही महाज्योती काढलं, काही वर्गाकरता तुम्ही अमृत काढलं, आम्ही काय केलं? आम्ही भारतीय होतो, आम्ही ह्या मातीतले आहोत, आम्हाला अभिमान आहे आमच्या भारताचा, आम्ही पण या देशाला या राज्याला पुढे नेण्याच्या करता प्रयत्न करतो। त्यांच्या करता मार्टी काढलं आणि त्याही समाजाला एक न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली। 1000 कोटी रुपये भागभांडवल मौलाना आझाद महामंडळाला आम्ही त्या ठिकाणी केलं। अल्पसंख्याक विभागाला निधी दिला, काही ठिकाणी शादीखाने करण्याकरता, काही ठिकाणी दफनभूमीला वॉल करण्याकरता, जे जे त्यांच्याकरता गरजेचं आहे, उर्दू शाळा उभ्या करण्याकरता ते करण्याचा आमचा प्रयत्न झाला। आम्ही निधी दिला। काँग्रेसने नुसती मतं घेतली, आत्ताही मतं घेतली, आत्ता तुम्ही त्यांना मतं दिली, तो तुमचा अधिकार आहे, मी काही बोलणार नाही। पण मतं घेऊन देखील शिवसेनेनी वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस वॉकआउट केला, तटस्थ राहिले, हे कसं चालेल? शेवटी तुम्ही ज्यांच्या जीवावर निवडून येता, ज्यांच्या मतावर निवडून येता, त्यांना निवडून आल्यानंतर तुम्ही विसरता। आम्ही तसं नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे। आज मी सरकारमध्ये गेलो ते विकासाच्या करता गेलो, निधीच्या करता गेलो, महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता गेलो। जर कुठल्या समाजावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याकरता गेलो। मध्ये विशाळगडला घटना घडली, हाच अजित पवार तिथं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेला होता आणि त्या सगळ्या माझ्या बांधवांचे घरं पुन्हा सावरण्याचे उभं करण्याचं काम आम्ही केलं। जाऊन विचारा त्यांना केलं की नाही। पुसे सावळीला घटना घडली, मी तिथं गेलो, त्या माझ्या भगिनीला आधार दिला, तिला तिथल्याच एका साखर कारखान्यामध्ये वकील असल्यामुळे तिला नोकरीला आम्ही लावलं। आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही, तिथं मदत करत असतो, ती आमची भावना आहे, ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यातनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे। फक्त त्याला मात्र आशीर्वाद देण्याचं काम, त्याला पाठिंबा देण्याचं काम हे आपण लोकांनी केलं पाहिजे।